नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण नाही का तुमचा आज 1 मार्क फिक्स करूया। तर आजचा जो आयोगाचा महत्त्वाचा जो टॉपिक आहे सिंधू नदी जल करार, ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारताना दिसते। पूर्व परीक्षा असो की मेन परीक्षा असो, याच्यावर क्वेश्चन येते आणि महत्त्वाचं म्हणजे काय, खूप कमी माहिती आहे आणि 1 मार्क फिक्स आहे अशीच माहिती तुम्हाला नाही का करणं अपेक्षित असते, ज्याची माहिती खूप कमी दिली असते आपल्याला। तर बघूया सिंधू नदी करार, ज्याला आपण इंडस आयोग असे म्हणतो, हा आयोग नाही का कायमस्वरूपी आयोग आहे, लक्षात ठेवा। आयोगाने तात्पुरते आयोग असं म्हटलं होतं, त्यामुळे विधान चूक होतं त्यावेळेस। कायमस्वरूपी आयोग आहे, लक्षात ठेवा। याच्यावर स्वाक्षरी जी झालेली आहे ती 19 सप्टेंबर 1960 रोजी झालेली आहे आणि स्वाक्षरी कुठे झाली तर कराची या ठिकाणी झालेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। याच्यावर प्रश्न आला नाही, याच्यावर 2 वेळा आलेला आहे प्रश्न 19 सप्टेंबर। आणि हा करार कोणत्या 2 देशात झाला तर भारत आणि पाकिस्तानमध्ये झाला। आणि ज्यावेळेस नाही काय करारावर स्वाक्षरी केली तर भारताकडून कोणी केली तर भारताचे जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे जे अध्यक्ष होते त्यावेळेस अयूब खान, या दोघांमध्ये झाला। यावर प्रश्न आला नाही। तर हा करार कधी लागू झाला यावर प्रश्नसुद्धा नाही आला, प्रिडिक्ट असू शकते, कारण की हे करार जो आहे 1 एप्रिल 1960 लागू झाला, म्हणजे सुरुवातीला लागू झाला नंतर स्वाक्षरी झाली। लक्षात घ्या, इथं जर आपण समजा 19 सप्टेंबर 1960 तारीख जर आपल्याला पाठ राहिली, परंतु जर आयोगाने विचारलं की बा सिंधू नदी करार लागू कधी झाला, तर आपण लॉजिक कसं मारतो, सप्टेंबर नंतरची तारीख मारणार आहोत, त्यामुळे इथं चुकू शकते, लक्षात ठेवा। प्रिडिक्शन आहे, येऊ शकते प्रश्न यावेळेस। आणि सिंधू नदी जो करार आहे यामध्ये मध्यस्थी करणारी संस्था कोणती आहे तर जागतिक बँक आहे, ज्याला आपण वर्ल्ड बँक असे म्हणतो। त्यानंतर आता या सिंधू नदीमुळे 2 विभाजन झाले आहे, एक पूर्ववाहिनी नदी आहे आणि पश्चिमवाहिनी नदी आहे। सिंधू नदी आणि तिच्या महत्त्वाच्या 5 उपनद्या यामध्ये हा करार झालेला आहे। तर पाहूया आपण, पूर्ववाहिनी नद्या जी आहे याचं पाणी कोणाला भेटते तर भारताला भेटते, आणि पश्चिमवाहिनी नदीचं पाणी कोणाला भेटते तर पाकिस्तानला भेटते। तर लक्षात कसं ठेवायचं बघा, हे आहे, इथं आहे, म्हणजे पश्चिम भारत निघून जाते तुम्हाला। त्यानंतर भारताला कोणत्या ते 3 नदी आहेत ज्यावर प्रश्न आलेला आहे, तर लक्षात ठेवायची ट्रिक सराबी भारत म्हणायचं, सराबी भारत म्हणजे सतलज, रावरून रावी, बीवरून बियास, लक्षात ठेवाई। आणि बियास नदीचा जो उगम आहे ना ते रोहतांग खिंडमध्ये आहे। आणि बियास नदीचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे काय, बियास नदी नाही का भारतातून वाहणारी, म्हणजे संपूर्णपणे भारतातून वाहणारी नदी आहे। याच्यावर प्रश्न आला नाही, लक्षात ठेवजा तुम्ही। याच्यावर उगम, लांबीनुसार आणि उत्तर दक्षिण क्रम येणं अपेक्षित आहे आपल्याला, ते नंतर बघूया आपण। आणि पाकिस्तानला जी पश्चिमवाहिनी नदी आहे ती सिंधू नदी, झेलम नदी आणि चिनाब नदीचं पाणी भेटते, हे तुम्ही लक्षात ठेवा। म्हणजे तुम्ही जर 5 नद्या माहीत आहे परंतु सराबी झालं तर एलिमिनेशन करता येते आपल्याला, ते पाहूया आपण। आणि यामध्ये जे वाटा आहे ना ते 20-80 आहे, हे लक्षात ठेवा। म्हणजे भारताला फक्त 20% पाणी भेटते तर पाकिस्तानला किती भेटते तर 80। इथं तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता, यावर प्रश्न आला नाही, येऊ शकते। त्यानंतर बघूया आपण सिंधू नदीबद्दल नाही का थोडक्यात माहिती पाहूया, ज्याच्यावर प्रश्नसुद्धा आहे। सिंधू नदीची लांबी जी आहे ती 2880 किलोमीटर आहे। त्यांचा उगम जे आहे ते मानस सरोवर म्हणजे तिबेट येथे होतो। ही जी नदी आहे सिंधू नदी पश्चिमवाहिनी नदी आहे, लक्षात ठेवजा, आणि अरबी समुद्रात मिळते। याच्या काही महत्त्वाच्या उपनद्या सांगतो, शोक, झास्कर आणि गिलगिट, लक्षात ठेवा। हे तर बाकीच्या ती 5 उपनद्या आहेत त्यांच्या, हे बिन लक्षात ठेवा, शोक, झास्कर आणि गिलगिट। आपल्याला प्रश्न विचारला होता क्लर्कमध्ये 2015ला, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा सिंधू नदीच्या जी उपनदी आहे त्याचा, तर तुम्ही लक्षात ठेवू शकता सिंधू नदी, त्यानंतर झेलम नदी, चिनाब नदी, रावी नदी आणि सतलज नदी। याची मी तुम्हाला ट्रिकसुद्धा सांगितली आहे, लक्षात घ्या। सिंधू नदीनं नाही का झेलमला चिरा मारल्या, किती 7। सिंधू नदीनं झेलमला चिरा मारल्या 7। आपण चिरा मारत असतो दवाखान्यामध्ये काही जर असलं तर जखम गिखम, तर लक्षात ठेवायचं सिंधू नदीनं झेलमला चिरा मारल्या किती 7। तर सिंधू नदी निघून जाते तुमचं झेलमवरून, झेलम निघून जाते, चीवरून चिनाब, रावरून रावी आणि 7वरून सतलज, हे लक्षात ठेवा। यांचा जे समजा उगम आहे याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे। सिंधू नदीचा उगम मानस सरोवर तिबेट, झेलम नदीचा उरल सरोवर कधी कुठं उलर दिला जाते, उरल किंवा उलर, हे लक्षात ठेवजा। रावी नदीचा उगम लक्षात ठेवा रोहतांग खिंड, सतलज नदीचा उगम जे आहे सिपकिला खिंड, हे जे हिमाचल प्रदेशमध्ये आहे दोन्ही, हे लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेश, लक्षात ठेवा। शिपकिला खिंड आणि ते सुद्धा राकस सरोवर सुद्धा येते ऑप्शनमध्ये, हे सुद्धा लक्षात ठेवा। यानुसार संपूर्णपणे भारतात वाहणारी नदी कोणती आहे बियास आहे, हे तुम्हाला माहीत आहे। आता आपण नाही का यावर लांबीनुसार नाही आलेला आहे प्रश्न, ते पाहू आपण लांबीनुसार कसा सॉल्व करता येईल आपल्याला।
आणि सिंधू नदीची जे लांबीनुसार नाही का नदीवर प्रश्न आलेला नाही आहे, परंतु येऊ शकते. ती लांबीनुसार काही स्ट्रिक सांगितले आहे ते बघून घ्या. सिंधू नदी सर्वात मोठी आहे, लांबीची आहे. त्यानंतर सतलज, मग रावी, मग झेलम आणि बियास हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. याची ट्रिक्स बघा. सिंधू नदीची 17 GB रॅम आहे. किती GB रॅम आहे? 17 GB. तर लक्षात घ्या, सिंधू नदीवरून सिंधू नदी निघते, 17वरून वरून सतलज, रावरून रावी, झेलम झेबी म्हणजे झेवरून झेलम, बी म्हणजे बिया झेबी. आपण GB म्हणतो त्याने झेबी म्हणायचं. रॅम आहे ते असंच लक्षात ठेवा. सिंधू नदीची 17 GB रॅम आहे. हे लांबीनुसार आहे. हे प्रिडिक्शन असू शकते, येऊ शकते. बाकी याच्यावर प्रश्न पडलेले आहे. आता आपण ते स्क्रीनवर पाहूया हे माहिती कशी तंतोन जुळते. तर चला तर यावरील आपण आता प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, RFO मे 2024 आलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू जल करारावर स्वाक्षरी कधी करण्यात आली? तर उत्तर आहे 19 सप्टेंबर 1960. लागूमध्ये लक्षात ठेवा 1 एप्रिल 1960 हे विचारू शकते. यानंतरचा क्वेश्चन बघा. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आलेला खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही? हे 5 उपनद्या जे आपण काढलेले आहे हे जर लक्ष माहीत राहिल्या तर हे निघून जाते. चिनाब, बियास, रावी. सोन नदी ही गंगा नदीची उपनदी आहे आणि तिला गोल्डन रिव्हर असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन पण फिक्स माहीत पाहिजे आपल्याला, तेव्हाच आपल्याला कमी माहितीवरून प्रश्न सॉल्व होईल. त्यानंतरचा PSI पूर्व 2011ला प्रश्न आलेला आहे. शोक, झास्कर, गिलगिट या नद्या कोणत्या नदीच्या उपनदी आहे? तर शोक, झास्कर, गिलगिट ह्या सिंधू नदीच्या उपनदी आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. खालील नद्याचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा म्हणते, म्हणजे सिंधू नदीच्या. आपल्याला ऑप्शनमधल्या 3 नद्या आहे आपल्या बघा, झेलम, चिनाब, रावी. आपल्याला दक्षिणेकडून उत्तरेकडे आपण काय क्रम काढला होता? उत्तरेकडून दक्षिणेकडे. मग आपली ट्रिक सेट ठेवायची, परंतु आपण खालून जायचं. तर लक्षात ठेवा ह्याच्यात बघा झेलम, चिनाब, रावी आहे. त्याच्यानुसार काही ना आपल्याला पहिले दक्षिणेकडून रावी, त्याच्यानंतर काही चिनाब, त्याच्यानंतर काही झेलम. म्हणजे आपल्याला 3 माहीत आहे. कुणावर जरी माहीत नसली तरी उत्तर काढता येते. म्हणजे पर्यायामध्ये काय पाहिजे? ब, क, अ. तर असा पर्याय कोणता आहे? तर 2 नंबरचा. त्यामुळे आपल्याला ट्रिक सरळच ठेवायचे, फक्त विचारलं का ते बघायचं. त्यानंतरचा बघा. फिक्स जर माहिती राहील तरच निघते प्रश्न. असं कोणती टाकली नदी तर चालते, कारण की 3 याच्यावरून आपल्याला समजते त्यांचा सिक्वेन्स काय असतं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. राज्यसेवा 2015 मेन्सला आलेला आहे. इंडस आयोगाविषयी पुढील कोणती विधाने योग्य नाही म्हणते? इंडस आयोग म्हणजे ज्याला आपण सिंधू करार असेच म्हणतो. जागतिक बँकेने इंडस आयोग हा स्थापन केला आहे, हे विधान बरोबर आहे. भारत व पाकिस्तान या संबंधातील दुरावा नाहीसा करण्यासाठी तात्पुरता स्थापन केला आहे का? हे नाही, हे कायमस्वरूपी आत्तासुद्धा आहे ना सुरू, त्यामुळे हे कायमस्वरूपी हे लक्षात ठेवा. हे विधान चूक आहे. त्यानंतर भारत व पाकिस्तानमुळे त्यामुळे इंडस व तिच्या उपनद्या पाणी वाटपासाठी करार करण्यात आला आहे, बरोबर आहे. भारत पाकिस्तानमध्येच करार आहे. त्यानंतर भारताला रावी, बियास, सतलजचे पाणी मिळते, बघा ना, बरोबर आहे. भारताला सराबी भेटते बघा, सराब, रावी, बियास. त्यामुळे विधान पाकिस्तानला राहिलेल्या झेलम, सिंधू, चिनाब नदीचे भेटते. म्हणजे बघा हे 2015चा आहे, परंतु रिप्लेट आता व्हावं लागली. प्रश्न इथून सॉल्व्ह होत होता आपल्याला सिंधू नदी करार काय आहे. आणि आपल्याला 2020चा जो पूर्व परीक्षा झाला कंबाईंडचा, त्याच्यासुद्धा हा प्रश्न आला. इथचाच प्रश्न रिपीट आहे बघा, समोर स्क्रीनवर दिसणार तुम्हाला. कंबाईंड 2020चा बघा. भारत पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू पाणी करार 1960नुसार खालीलपैकी कोणत्या नद्याच्या पाण्यावर भारताचा पूर्ण अधिकार आहे म्हणते? तर कोणत्या नद्यावर आहे? सराबी. तर ऑप्शनमध्ये बघा सराबी कुठं आहे? तर ऑप्शन नंबर 2 सराबी. बाकी तर ते नद्याच आहे. त्यामुळे आपल्याला हे प्रिडिक्शन आहे, लांबीनुसार उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम, हे त्यांचा उगम, याच्यावर प्रश्न पुन्हा येणार आहे बघा. राज्यसेवाने का पूर्व परीक्षा 2020ला प्रश्न विचारला होता, नद्या आणि त्यांचे उगमस्थान. सिंधू नदीचा उगम कुठं आहे? तर मानस सरोवर उगम पावते बघा, तुमच्या स्क्रीनवर आहे. बाकीचे तुम्ही पाहून घ्या. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, हे सोपा आहे. तर अशा पद्धतीने आपण नाही का सिंधू नदी व सिंधू नदीचा करार यावरील प्रश्न पाहिले. आणि छोटूसा टॉपिक आहे, 5 मिनिटात होते हे, आणि 1 मार्क फिक्स होते. अशीच माहिती तुम्हाला याच्यात चुकायला नाही पाहिजे तुम्ही, कारण की याच्यात जर चुकले स्पर्धेच्या आपण बाहेर पडतो, कारण की ही इझी आहे, सर्वांना येते. फक्त एवढीच अट आहे की आपल्याला ते आपण त्याला पाहत नाही त्या दृष्टिकोनातून. PIQ फक्त तितका जो असतो तसं न करता आपण त्यावर सर्च केलं पाहिजे. आणि कोणता प्रश्न येईल बा, म्हणजे आला नाही बा, हे सुद्धा आपल्याला
कळलं पाहिजे. आणि नक्कीच नाही का तुम्हाला जर अशा पद्धतीने तुम्ही PIQ जर बघितले तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या ज्या कंबाईंड व 25साठी नाही का फायदा पोचणार आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणखी की आतापर्यंत मी नाही का जवळपास GHचे जे विषय आपल्याला कंबाईंडमध्ये 2024चे झालेले आहे त्यापैकी मी सर्व विषयाचे नाही का ॲनालिसिस टाकलेले आहे, सोर्स टाकलेला आहे. तुम्ही नक्कीच बघा. तुम्हाला कंबाईंड 2025साठी नक्कीच डायरेक्शन मिळणार, काय करायचं काय नाही करायचं नक्कीच त्याच्यातून तुम्हाला कळणार आहे. आणि मी आता नाही का येत्या उद्या नाही परवा समजा मी मॅथ अँड रिजनिंगचा सुद्धा सोर्स टाकतो, म्हणजे ते आपल्याला ते 24चं पूर्ण हेच होऊन जाईल, काय म्हणते सिरीजच संपून जाईल आपल्याला आणि तुम्हाला डायरेक्शनसुद्धा कळणार. आणि आपण लवकरच चालू घडामोडीची सिरीज सुरू करणार आहोत ज्याचा सोर्स राहील सिम्प्लिफाईड. आणि त्यामध्ये नाही का आपण जवळपास कंबाईंड 25साठी 1000 क्वेश्चन घेणार आहोत. डेली आपण टाकू 20-25 क्वेश्चन टाकू जे मला महत्त्वाचे असते, MCQ स्वरूपातच टाकू जेणेकरून तुमची सराव बिन झाला पाहिजे आणि त्याच्यातून मॅक्झिमम मार्क्ससुद्धा कवर झाले पाहिजे. तर नक्कीच आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.